127. थांब थांब, मी आहे ना, मी बघतो. 127 ना. एक मिनिट, ये 100 और 27. काय करतोयस तू? साध्या नोटा मोजता येत नाही तुला? तुझ्याहून चांगला हिशोब तर परी करत. फ्रेंड तुला मोजता येत नाही का? 2 + 2 4 10 + 10 20. तू सुद्धा आता तुझ्या आईसारखी माझी मस्करी करते. आपण दोघं सेम टीम मध्ये आहोत ना परी, विसरलीस का तू? ये लो 130. कीप द चेंज. ए, 1 मिनिट. का? 3 रुपया दो. ले लीजिए. चला चल यश. यश, काय रेंट असेल रे या बिल्डिंग मध्ये? रेंट खूप जास्त असेल ना? जास्त. तसा हा एरिया पण खूप महागडा दिसतोय. मला तर या एरियात घर घेणं परवडणारच नाही. इथे नाही, पण मला परवडेल त्या एरियात आता मला घर शोधून ठेवायला हवं. म्हणजे उद्या उठून जर काही प्रॉब्लेम झाला तर परीला ऐन वेळेस कुठे घेऊन जाऊ मी? आई इकडे ये ना. हा बाळा. तुला किती मस्त आहे ना. फ्रेंड काय ग? मला खूप भूक लागली. आपण रेस्टॉरंट मध्ये जाऊया. लगेच. चला. अरे ये बाळा. चल. अगं परी, इथे बस ना. तिथे कुठे? नाही मला इथे बसायचं. राहू दे राहू. ओके, बस बस. आर यू कम्फर्टेबल? थँक्यू. हे घे. बघ तुला काय हवं. नेहा, तुला काय हवं ऑर्डर कर. आणि पैशांची काळजी नको करू. तुला सांगते, इथे काही पदार्थ ना उगाचच महाग असतात. अरे खरं सांगते, एकतर ते खूप महाग असतात आणि पोटही भरत. तू पण ना. एनिवेज, एक्सक्यूज मी, आय हॅव अ सँडविच. आणि तुला काय हवंय? मला हे पाहिजे. मसाला पास्ता. एक मसाला पास्ता. परी नको उगाच. मला पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. अगं तिला खाऊ दे ना, तिला जे खायचंय ते. आज मी रोज पोळी भाजी खाते ना, आज मी हे खाणार. खात. एक मसाला पास्ता. आणि तू? माझ्यासाठी हे. एक्स्ट्रा चटणी? काय करतेस नेहा? चटणी खाणारीस का तू? पैसे आहेत माझ्याकडे. ओके, मी इडली सांबार. इडली सांबार. यश, तू परीचे इतके लाड करतोयस तू, नंतर मला त्रास होणार. काही त्रास होणार नाही, मी आहे ना. फ्रेंड तुला आमच्या स्कूल मधली गंमत सांगू का? अरे सांग ना. थँक्यू. राहू दे, मी भरवते. एक
यश मला एक सांग, इतर गोष्टीत इतका गोंधळतोस पण हे टेबल मॅनर्स बरे जमतात रे तुला. ऍक्च्युली मी बोर्डिंग स्कूलमध्ये होतो ना, तिथे शिकवलं आम्हाला. तू पण त्रास द्यायचा ग तुझ्या आई बाबांना, म्हणून त्यांनी तुला बोर्डिंग स्कूल मध्ये पाठवलं. नाही, मी जेव्हा लहान होतो ना तेव्हाच माझे आई बाबा देवाघरी गेले आणि म्हणून मला बोर्डिंग स्कूलमध्ये घातलं. सॉरी फ्रेंड. इट्स ओके. सॉरी यश. इट्स ओके. यश मला सांग, तू शेफालीचा सिरियसली विचार का नाही करत? म्हणजे तुला आयुष्यभर कोणी हक्काचा माणूस मिळेल. तू का हात धुवून माझ्या मागे लागलीस? हा, आणि तसंही तुझ्या मैत्रिणीला कोणीतरी 500 करोडवाला हवाय, म्हणून तर ती समीर सरांच्या मागे लागली. अरे शेफाली काही बडबडते, तिला पटवून थोडी ना पटणारे असे समीर सर 500 कोटीचा वगैरे. आपण ते सगळं तिच्या डोक्यातनं काढू, पण तू खरंच तिचा सिरियसली विचार कर. तशी ती थोडी वेंद्री आहे पण मनाने खूप चांगली. तुझी खूप काळजी घेईल ती. हा, सॉरी, मला ना एक खूप अर्जंट मेसेज करायचा आहे. एक मिनिट. कुंजविहार नावाचं एक छोटं रेस्टॉरंट आहे, माझ्याकडची कॅश संपली आहे. तू बिल पे करून टाक प्लीज. आणि त्याला सांग की जेवण कॉम्प्लिमेंटरी असं सांग. थँक्स. काय रे, काय झालं? हा, तुझं लक्ष कुठे? सॉरी. तुला खायचं नाहीये? खातोय ना. मग बिल मागवूया का? हो हो, शुअर. वेटर, बिल द्या ना. मॅम, आज आमच्या मालकाकडून जेवण कॉम्प्लिमेंटरी आहे, तर बिल नाही घेणार. थँक्यू. असं कसं कॉम्प्लिमेंटरी? अरे वा, चांगलं आहे ना कॉम्प्लिमेंटरी. आम्ही त्या दिवशी 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो होतो ना. हा अरे तू पण तर होता. हा हा, करेक्ट. तिथे सुद्धा असंच बिल पे केलं होतं. आणि आजही. अच्छा, त्या टेबलचं बिल माझ्या नावावर ऍड करा. ते टेबल घ्या. ओके, थँक्यू. काय योगायोग आहे ना. बघ, तू ना उगाच टेन्शन घे. काय ना, मी खूप लकी आहे, त्यामुळे माझ्या बरोबर. हो बाबा, तू लकी आहेस. माझी तुझी रे